लातूर ते मुंबई नांगर खांद्यावर घेऊन पायी चालत आलेले शेतकरी सहदेव होनाळे हे अखेर आझाद मैदान या ठिकाणी पोहोचलेत। सरकार मायबाप मी तिन्ही भाषा शिकण्याची हमी देतो, तुम्ही शेतीमालाला हमी भाव द्या, अशा प्रकारचा मजकूर टी-शर्टवर लिहिण्यात आलाय आणि अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांकडून आंदोलन देखील करण्यात येते। याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। एकीकडे पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर त्याच दरम्यान मुंबईच्या आझाद मैदानावरती अनेक आंदोलनं जी आहेत ती होताना पाहायला मिळतात। अशातच लातूरवरून एक शेतकरी जे आहेत ते मुंबईच्या आझाद मैदानावरती टेपलेले आहेत। सरकार मायबाप मी तिन्ही भाषा शिकण्याची हमी देतो, तुम्ही शेतीमालास हमीभाव द्या, अशा पद्धतीचे हे मजकूर आहे। म्हणजेच शेतकरी आहेत हे स्वतः आज तुम्ही नांगर घेऊन आझाद मैदानावरती पोहोचलेले आहेत, पायी चालत आलेले आहेत तुम्ही लातूरहून। काय नेमक्या तुमच्या मागण्या आहेत? मी गेल्या 4 जुलैपासून अहमदपूर येथून मी पायी प्रवास करत आहे। खांद्यावर नांगर आणि एक 15 ते 20 किलोची पाठीवर बॅग रात्रंदिवस चालतोय। या ठिकाणी ठाणे येथे पोहोचल्यानंतर माझी तब्येत बिघडली, दवाखान्यामध्ये तिथं ॲडमिट करण्यात आलं। त्याच्यानंतर तिथून सुट्टी झाल्यानंतर पोलिसांनी असं सांगितलं की आम्ही मुंबईतून तुम्हाला पायी प्रवास करू देणार नाही, म्हणून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या गाडीमध्ये इथपर्यंत घेऊन आलेत। हा प्रवास करण्यामागलं एक कारण आहे, कारण आमच्या अहमदपूर तालुक्यातील एक शेतकरी दाम्पत्य त्यांनी स्वतःच्या खांद्यावर जो घेऊन नांगर ओढला आणि ती बातमी व्हायरल झाली आणि ती बातमी व्हायरल झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला कर्जमाफी देण्याचं या सरकारमधील मंत्र्यांनी आश्वासन दिलं आणि त्या पद्धतीने त्याला पैसेसुद्धा पाठवून दिले आणि त्याचं कर्जसुद्धा माफ केलं। मग मी असा विचार केला, हे सरकार जर प्रत्येक शेतकऱ्यानं नांगर ओढण्याची वाट बघत असेल तर मीच स्वतः मंत्रालयाकडे नांगर घेऊन येतो। या सरकार मायबापनं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्याची कर्जमाफी करावी म्हणून मी आलो आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठीची ही मागणी घेऊन ते आलेले आहेत। त्यामुळे आपण पाहतोय की आझाद मैदानावरती अनेक आंदोलन होत आहेत, पण मात्र शेतकऱ्यांना या ठिकाणी कर्जमाफी व्हावी यासाठीचं हे आंदोलन या ठिकाणी हे लातूरच्या शेतकऱ्यांनी केलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विनीत पेडणेकरसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।